नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम आर टोपले एज्युकेशन चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण ग्रामसेवकचा कृषी घटक त्याच्यामधला कृषी मूलतत्वाचा कोणता बघणार आहे। मृदेची धूप आणि कितवा टॉपिक हा 8वा टॉपिक राहणार आहे। मृदेची धूपची व्याख्या मूळ शरीरातून मातीचे कण पाणी किंवा हवेद्वारे वेगळे होणे या क्रियेस मृदेची धूप असे म्हणतात। त्याच्यामध्ये पहिलं धुपीचे प्रकार पाण्याद्वारे, आपण हवेद्वारे किंवा वाऱ्याद्वारे नंतर बघणार आहे। पहिला आपण पाण्याद्वारे बघूया। त्याच्यामध्ये पहिलं उसळी धूप म्हणजे फ्लॅश इरोजन इंग्लिशमध्ये म्हटलं जातं। जेव्हा पावसाचे थेंब उंचावरून जमिनीवर आदळतात तेव्हा मातीचे कण उसळी मारून बाजूला पडतात, त्याला उसळी धूप म्हणजे हा धुपीचा पहिला टप्पा आहे। आता उसळी धूप म्हणजे काय तुम्हाला समजेल त्या पद्धतीने सांगतोय। उसळी धूप म्हणजे काय, आता उदाहरणार्थ ही माती आहे, ही उदाहरणार्थ माती आहे किंवा जमीन आहे। ह्या जमिनीमध्ये जेव्हा पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर हे बघा इथली माती थोडी बाजूला उडून जाते, त्याला कोणती धूप म्हटलं जातं, त्याला उसळी धूप किंवा फ्लॅश इरोजन असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर दुसरा प्रकार बघूया कोणता, चादरी धूप, त्याला शीट इरोजन असं म्हटलं जातं। पावसाचा थेंब उतरत्या दिशेने वाहत जाऊन थरामधील माती निघून जाते, याला चादरी धूप असे म्हणतात। ही धूप सामान्यत लक्षात येत नाही, म्हणून सर्वात जास्त धूप चादरी धुपीमुळे होते। म्हणजे सगळ्यात जास्त धूप जर पाण्याद्वारे म्हटलं किंवा वाऱ्याद्वारे म्हटलं तर सगळ्यात जास्त धूप किंवा इरोजन कशामुळे होतं तर चादरी धुपीमुळे। आता चादरी धूप बघूया। चादरी धूप कशी ते बघूया। उदाहरणार्थ ही जमीन आहे, ह्या जमिनीमध्ये जेव्हा पाऊस पडतो आणि पाणी वाहायला लागतं, पाणी वाहायला लागल्यानंतर थोडी वरची माती सुद्धा त्याच्याबरोबर वाहायला लागते, फक्त थोडी वरची माती सुद्धा त्या पाण्याबरोबर वाहायला लागते, म्हणजे चादरी धूप। त्याच्यानंतर दुसरा पाठ बघूया। तिसरं ओगळी धूप, त्याला इंग्लिशमध्ये रिल इरोजन असं म्हटलं जातं। जेव्हा पाणी वाहणे सुरू होते तेव्हा धूप एकसारखी राहत नाही व 30 सेंटीमीटरपेक्षा खोल उभळ रेषा तयार होते, याला ओघळ धूप असे म्हणतात। ही उभळ रेषा मशागतीने नष्ट करता येते। ही ओगळी धूप हे पाऊस पडल्यामुळे ओगळी पडलेली आहे किंवा हे मातीचं इरोजन झालेले आहे। हे मातीचं इरोजन अशा पद्धतीने होते, म्हणजे याला ओगळी धूप म्हटलं जातं। आणि ही ज्या वेळेस आपण मशागत वगैरे करतो, मशागत करत असताना ही धूप झाकली जाते। उदाहरणार्थ हे नांगर आहे, हे नांगरीने आपण मशागत केली, ही मशागत करत असताना ही धूप झाकली जाते। ही जे इरोजन वगैरे होतं हे इरोजन झाकलं जातं, म्हणजे ते कोणतं, ते ओगळी धूप असं म्हणता येईल। त्याच्यानंतर घळी धूप किंवा गली इरोजन, जेव्हा ओघळ 30 सेंटीमीटरपेक्षा खोल असते अशा वेळी घळी धूप होते। ही ओघळ मशागतीने नष्ट केली जाऊ शकत नाही। याच्यामध्ये फक्त एवढाच फरक आहे, घळी धूपमध्ये आणि ओगळी धूपमध्ये। जेव्हा ही ओगळी धूप मशागतीने नष्ट करता येते, परंतु ही घळी धूप मशागतीने नष्ट करता येत नाही। आता चौथा प्रकार घळी धूप,
गळी धूप किंवा त्याला इंग्लिशमध्ये गली इरोजन, ही बघा ही गली इरोजन आहे. ही कोणती धूप आहे? ही गली किंवा गळी धूप त्याला म्हटलं जातं. याच्यामध्ये जेव्हा आपण मशागत करतो, ज्यावेळेस आपण मशागत वगैरे करतो त्यावेळेस ही जी धूप वगैरे किंवा हे जे इरोजन वगैरे आहे हे काय हे मशागतीने झाकलं जात नाही. म्हणजे ती धूप झाकली जात नाही किंवा ते इरोजन मशागतीने झाकली जात नाही. त्याला कोणती धूप म्हटलं जातं? त्याला गळी धूप असं म्हटलं. त्याच्यानंतर त्या धुपीसाठी धूप प्रतिबंधक उपाय, त्याच्यावरती उपाय काय करायचे? ज्यावेळेस इरोजन वगैरे होत असेल तर त्यावेळेस उपाय काय करायचे? जमिनीवरील आच्छादन पिकामुळे जमीन झाकली जाऊन धूप कमी होते. उदाहरणार्थ द्विदल पिके किंवा गवत वगैरे, तूर, उडीद हे पिके आपण लावायला पाहिजे किंवा गवत वगैरे ते आपण लावायला पाहिजे. म्हणजे द्विदल पिके किंवा गवत आच्छादन पीक म्हणून आपण लागवड करायला पाहिजे. त्याच्यानंतर मिश्र पीक पद्धती, म्हणजे मिश्र पीक पद्धतीचा वापर करायचा. पिकांची फेरपालट करायची, म्हणजे खरीपमध्ये वेगळे, रब्बीमध्ये वेगळे आणि आपल्या उन्हाळ्यामध्ये वेगळे, म्हणजे पिकांची फेरपालट करायची. मल्चिंग म्हणजे आपलं पॉलिथिन वगैरे असते ते त्याच्याने मल्चिंग वगैरे करायची. त्याच्यानंतर कंटूर क्रॉपिंग, चहा, कॉफी वगैरे कंटूर क्रॉपिंग वगैरे हे पीक वापरलं जात आहे. त्याच्यानंतर आंतरपीक पद्धतीचा वापर करायचा. त्याच्यानंतर तिसरा, पावसाळ्यात जमीन मोकळी ठेवू नये. पावसाळ्यामध्ये जमीन वगैरे मोकळी ठेवायची नाही. समतल बांध, डाळीचे बांध, बेंच टेरेसिंग, गली प्लॅनिंग इत्यादींचा उपाय करावे. त्याच्यामध्ये वाऱ्यामुळे होणारा पहिला प्रकार निलंबन, त्याला इंग्लिशमध्ये सस्पेन्शन म्हटलं जातं. यामध्ये 0.1 मिमीपेक्षा कमी व्यासाचे मातीचे कण वाहून जातात. यामुळे वाऱ्यामुळे धुपीपैकी 3 ते 4% मातीचे नुकसान वगैरे होते. म्हणजे जो मातीचा कण किती 0.1 मिमीपेक्षा कमी व्यासाचा असतो, म्हणजे धूळ वगैरे, ज्यावेळेस आपण माती वगैरे हातात घेतो ना, अशी माती जर वरतून फेकली आणि जी धूळ उडते ना, ती म्हणजे ते निलंबन. ते जे होते ते निलंबन. ज्यावेळेस वारा वगैरे जास्त सुटतो आणि जी धूळ वगैरे जास्त वरती उडते ना, ते निलंबन किंवा सस्पेन्शन. ते 0.1 मिमीपेक्षा कमी जे व्यासाचे कण असतात त्याला निलंबन किंवा सस्पेन्शन असं म्हटलं जातं. आणि याच्यामुळे किती टक्के धूप होते? याच्यामुळे 3 ते 4% मातीची नुकसान होते वाऱ्यामधून, बरं का, वाऱ्यामधून लक्षात ठेवा. दुसरं साल्टेशन, यामध्ये 0.1 ते 0.5 मिमी व्यासाचे मातीचे कण वाहून जातात. ही वाऱ्यामुळे होणाऱ्या धुपीपैकी 50 ते 75% मातीचे नुकसान होते. जे वाऱ्यामुळे होणारे नुकसान धुपीपैकी किती 50 ते 75% मातीचे नुकसान ह्या साल्टेशनमुळे होते. आणि या मातीचा कण वगैरे किती मिमीचा असतो? 0.1 ते 0.5 मिमीचा व्यासाचा असतोय. त्याच्यानंतर भूपृष्ठावर रांगणे, त्याला इंग्लिशमध्ये सरफेस क्रीप असं म्हटलं जातं. यामध्ये 0.5 मिमी ते 1 मिमीपेक्षा व्यासाचे मातीचे कण वाहून जातात. यामुळे वाऱ्यामुळे होणाऱ्या धुपीपैकी 5 ते 25% मातीचे नुकसान होते. सरफेस क्रीप किंवा भूपृष्ठावर रांगणे किती व्यासाचे कण असतात? 0.5 मिमी ते 1 मिमीचे व्यासाचे कण असतात. आणि किती टक्के नुकसान होते? 5 ते 25% पर्यंत ह्या भूपृष्ठावर रांगणे हे नुकसान होते. त्याच्यानंतर त्याच्यावर प्रतिबंधक उपाय, धुपीसाठी धूप प्रतिबंधक उपाय. पहिला उपाय, वाऱ्याचा वेग कमी करणे, म्हणजे वाऱ्याचा वेग कमी करायचा. वाऱ्याचा वेग कुंपण घालून, दगडी रचना किंवा भिंती उभारून कमी केला जाऊ शकतो.
त्याच्यानंतर दुसरा उपाय, वारा संरक्षके आणि वारा अडवणारे काही पट्टे लावावेत. आणि ह्या दोन डेफिनेशना लक्षात ठेवा, ह्या विचारल्या जाऊ शकतात. इरोजिव्हिटी, इरोजिव्हिटी म्हणजे काय, जमिनीची धूप करण्याच्या पावसाची क्षमता म्हणजे इरोजिव्हिटी होय. इरोडिबिलिटी, काय, इरोडिबिलिटी, धुपीला विरोध करण्याची मातीची क्षमता म्हणजे इरोडिबिलिटी होय. इरोजिव्हिटी म्हणजे पावसाच्या क्षमता आणि इरोडिबिलिटी म्हणजे मातीची क्षमता. हे लक्षात ठेवा डेफिनेशना.